दरम्यान सामन्याला सुरुवात होते. पाहूया काय होतं या सामन्यामध्ये. पहिला चेंडू घेऊन येतोय परेश खेडेकर. काय करतोय पाहूया. त्याचा सामना करतोय मंगेश. पहिला चेंडू परेश खेडेकर याचा. सामन्याला सुरुवात होते. पहिलाच चेंडू काहीतरी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. पण या प्रयत्नामध्ये चेंडू जातोय निर्धाव. तर ते पहिला चेंडू निर्धाव टाकण्यात परेश खेडेकर यशस्वी झालेले दिसतात आपल्याला. पण काहीसा ओव्हर स्ट्राईकला धडाकेदार बॅट्समन मंगेश तो काय करतो पाहूया. हा चेंडूवर मोठा फटका मारलाय. एक धाव करले. दुसऱ्या धावायचा प्रयत्न आणि चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. 4 धावांची 4 धावेचा श्रीगणेशा केलाय मंगेशाने. स्वतःचे खाते खोलले दिसते आपल्याला मैदानामध्ये. परेश खेडेकर काय कडून पहिला चेंडू निर्धाव टाकला होता. दुसऱ्या चेंडूवर चौकार आणि तिसरा चेंडू वाईट टाकण्याचा चेंडूला बॅटची काटा लागलेली दिसते. चेंडू जातोय मागे. एक धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव पूर्ण होते. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. 3 धावे यशस्वी ठरलाय तो मंगेश. आता आपल्याला दिसतोय स्ट्राईकवर वेदांत. या 3 धाव्याने धावसंख्या होते संघाची 8. बिनबाद 8. पाहूया काय करतोय परेश खेडेकर. त्यापुढे बॅट्समन दिसतोय आपल्याला वेदांत गवंडी. काल या वेदांत गवंडीने धडाकेदार फलंदाजी केली होती. आज काय करतो पाहूया. या चेंडूवर ढकललेला दिसतोय आपल्याला. सिंगल बॉल सिंगल रन भेटते या चेंडूमध्ये आपल्याला. या एक रन संघाची धाव संख्या होते 9. बिनबाद 9. या चेंडूवर परत एकदा मोठा फटका दिसतोय. एक धाव पूर्ण दिसते आपल्याला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पण प्रयत्न रोखला जातोय आपल्याला दिसतोय इथे मैदानामध्ये. या एक धावेने संघाची धावसंख्या होते 10. बिनबाद 10. परत एकदा परत एकदा टटवताना दिसतोय चेंडू. चेंडू एक धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव पूर्ण होते. या 2 धावेने संघाची धावसंख्या होते 12. बिनबाद 12. पंचांकडून पहिलं षटक साधण्याचा संदेश येतोय आपल्याकडे. पहिल्याच षटकात 12 धावा कमवायला दिसतात आपल्याला मंगेश आणि वेदांतने संघासाठी आपल्या. काहीतरी मोठा विचार आहे मंगेशाचा. आपल्याला दिसतोय सुशांत उर्फ बाबू गोलंदाजी मार्कवर आणि स्ट्राईकला दिसतोय मंगेश.
त्याने आतापर्यंत 8 धावा केल्यात आपल्या स्वतःसाठी. पुढचा बॉल बाबू याला, मंगेश आला. पाहूया काय करतोय मंगेश. पहिलाच चेंडू निर्धाव दिसतोय आपल्याला. सुंदर गोलंदाजी दिसते बाबू याकडून. मंगेशाला न समजलेला बॉल जातोय, चेंडू निर्धाव. बाबू टू मंगेश. काय करतोय पाहूया मंगेश. मंगेश काहीतरी शांत बसणार नाही, तोही मोठा खेळाडू आहे. अतिशय सुंदर शॉट. पहिली धाव कंप्लीट. दुसऱ्या धावायचा प्रयत्न. दुसरी धाव पूर्ण होते का पाहूया. दुसरी धाव पूर्ण झाले. 2 धाव्याने संघाची धाव संख्या होते 14. बिनबाद 14. काहीसा सुंदर फटका मारला होता मंगेशाने. पाहूया काय करतोय मंगेश. परत एक चेंडू दिसतोय आपल्याला निर्धाव टाकताना बाबू. काहीशी सुंदर गोलंदाजी करतोय बाबू. आणि अशा तऱ्हेने कव्हर्सला मारण्याचा प्रयत्न होता, पण चेंडू जातोय हातात. आता आपल्याला दिसतोय अनिकेत. जे सुंदर फलंदाज दिसतोय आपल्याला अनिकेत, पण आपल्याला दिसतोय काहीसा सुंदर गोलंदाजी करताना बाबू. हा काहीसा खराब चेंडू. चेंडू जातोय वाईट. सुंदर असा पटकवलेला चेंडू. बघायचं किती धावा भेटतात. आणि एक धाव दुसऱ्या धावेसाठी धावतोय. 2 धावा पूर्ण करतोय आणि चेंडू जातोय. सुंदर क्षेत्ररक्षण केलं गेलंय आणि पंचांकडून नोचा इशारा. नो चेंडू. नो प्लस 4 आणि फ्री हिट असेल अनिकेतसाठी. फ्री हिट असेल. बघायचं आहे फ्री हिटचा किती पुरेपूर फायदा करतो काय अनिकेत. बाबू याचा पुढचा चेंडू अनिकेताला. सुंदर पटकवलेला चेंडू आहे. लेग साईडला बघायचा आहे. चेंडू जातोय सीमा रेखा फार षटकार. बघायचं आहे झेल होतो काय. आणि सुंदर झेल पकडलाय आणि ते साळवीला तंबूत परतावं लागतंय. रोशन 26 धावसंख्या 26. 2 बाद 26. 26. रोशन अनिकेतची जागा घेण्यासाठी तो रोशन. बघूया रोशन कशी काय फटकेबाजी करतोय. बॉलर नेम
परेश खेडेकर. संघाचं तिसरं षटक आणि स्वतःचा दुसरं षटक घेऊन येतोय परेश खेडेकर. आणि स्ट्राईकवर असेल वेदांत. एक धडाकेबाज फलंदाज वेदांत. परेशाचा सामना करेल वेदांत. वेदांत तयार, परेश तयार. परेशाचा पुढचा चेंडू वेदांत त्याला सुंदर पटकावलेला चेंडू आहे. बघायचा किती धावा पूर्ण करतोय. एक धाव पूर्ण करतो, दुसऱ्या धावेसाठी जातोय. रनआउटचा चान्स आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण करतोय. पुन्हा एकदा वेदांत. हाही सुंदर पटकावलेला चेंडू आहे. यशस्वीरित्या 2 धावा पूर्ण करतोय वेदांत. वेदांत त्याला फटकेबाजी करणं अत्यंत गरज. बघायचंय कशी काय फटकेबाजी करतोय वेदांत. किती धावांचा डोंगर रचून ठेवतोय आपल्या संघासाठी. हा इतका सुंदर पटकावलेला चेंडू आहे. ग्राउंड शॉट असेल हा. आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय वेदांत याला. स्ट्राईकवर असेल रोशन. रोशनी सुंदर पटकावलेला चेंडू आहे. ग्राउंड शॉट आहे. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय रोशन याला. चार बाद 32 धाव. 4 बॉल 32. सुंदर पटकावलेला चेंडू आहे वेदांतने. एका धावेवरती समाधान मानतोय वेदांत. रोशनीसाठी पुढचा चेंडू आणि बाद होतोय रोशन. धावसंख्या बघूया कशी काय फटकेबाजी करतोय यश डवळेकर. किती धावांचं डोंगर रचून ठेवतोय आपल्या संघासाठी बघायचं आहे. आणि आता स्ट्राईकवर असेल धडाकेबाज फलंदाज षटकारांचा बादशाह रिवर्स शॉट वेदांत. आणि नॉन स्ट्राईकला असेल तो धडाकेबाज फलंदाज यश. बॉलर नेम अनिकेत. मॅन फ्रॉम मुंबई. खास लीगसाठी मुंबईवरून अनिकेत गोपाल. बघायचे आहे कसं काय गोलंदाजी करतोय. किती धावन रोखून ठेवण्याचा प्रयत्न करतोय अनिकेत.
स्ट्रायकर असेल वेदांत, नॉन स्ट्रायकरला असेल तो यश, अनिकेत याचा पुढचा चेंडू, स्वतःचं पहिलं षटक आणि संघाचं चौथं षटक घेऊन आलाय अनिकेत गोपाल. बघूया कशी काय गोलंदाजी करतोय वेदांत समोर. वेदांत तयार, सुंदर पटकवला चेंडू आहे आणि चेंडू जातोय सीमारेखा पार. चेंडू जातोय वाईड, अतिरिक्त धावसंख्येत भर. पुन्हा एकदा वेदांत तयार, सुंदर पटकवला चेंडू आहे. बघायचा आहे चेंडू षट, त्या बॅटमधून निघालेला 6 धावांसाठी होता. पुन्हा एकदा वेदांत तयार, सुंदर ग्राउंड शॉट आहे. एका धावेवरती समाधान मानतोय वेदांत. आता स्ट्रायकर असेल धडाकेबाज फलंदाज यश देवळेकर. बघूया कशी काय फटकेबाजी करतोय यश. धावसंख्या 45, 3 बाद 45. पुन्हा एकदा यश तयार, काहीसा न समजलेला चेंडू, चेंडू होतोय निर्धाव, कोणतीही धाव नाहीये. सुंदर गोलंदाजी करतोय अनिकेत आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा यश तयार, हाही काहीसा न समजलेला चेंडू, चेंडू जातो यष्टरक्षकाच्या हातात, कोणतीही धाव नाहीये. सुंदर गोलंदाजी करतोय अनिकेत गोपाल आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा यश तयार, हाही काही न समजलेला चेंडू यश देवळेकरला. षटक समाप्तीनंतर धावसंख्या होते 45. आता शेवटचं षटक, हाणामारीचं षटक कोण घेऊन येतोय बघायचं आहे. येतोय रोहन. बघूया कशी काय गोलंदाजी करतोय वेदांत समोर. शेवटचं षटक, हाणामारीचं षटक, बघायचं किती धावांचा डोंगर रचून ठेवतायत.
वेदांत अय्यर. सुंदर पटकवला चेंडू आहे. 2 धावा. सुंदर फटका होता. वेदांच्या बॅटमधून निघालेला. तितकंच सुंदर पुन्हा एकदा वेदांत अय्यर. सुंदर फटकेबाजी करतोय. हा तितकाच सुंदर फटका आहे. बघायचा झेल होतोय का आणि यशस्वीरित्या झेल होतोय. वेदांत याला तंबूत परतावं लागतंय. जो ऋग्वेद हा तितकाच धडाकेबाज फलंदाज आहे आणि शेवटचं षटक असेल. बघूया किती धावांचा डोंगर रचून ठेवतोय वेदांत. ऋग्वेद. सुंदर फटका आहे ऋग्वेदाचा आणि 4 धावांसाठी यशस्वीरित्या 4 धावा पूर्ण करतोय. षटकार बाउंड्री ने. धावसंख्या 51. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत आणि हा झेल बाद होतोय. ऋग्वेद. निलेश. बघूया कशी काय फटकेबाजी करतोय. निलेश तय्यार. सुंदर फटकावलेला आहे. बघायचं किती धावा भेटतात. 1 धाव पूर्ण करतोय. एका धावेवरती समाधान मानतोय निलेश. आता स्ट्राईकवर असणार आहे धडाकेबाज फलंदाज यश. शेवटचा बॉल असेल यशसाठी. विकेट.
पहिलं षटक घेऊन येतोय मिलिंद साळवी. स्वतःचं पहिलं आणि संघाचं पहिलं षटक घेऊन येतोय तो मिलिंद साळवी. मिलिंद याचा पुढचा चेंडू समीर याला. समीर तयार, मिलिंद तयार. सामन्याला सुरुवात होते. पंचांकडून इशारा आहे सामना चालू करण्यासाठी. यष्टीरक्षकाकडून मिसफील्ड होते आणि चेंडू येतोय सीमारेषा पार. लेग बाई आणि पुन्हा एकदा समीर तयार. सुंदर पटकवला चेंडू आहे. बघायचा किती धावा भेटतात. आणि सुंदर बिल्डिंग गेले गेले. 2 धावांवरती समाधान मानतोय समीर. आणि चेंडू नो असेल. समीरसाठी फ्री हिट. नो प्लस 2 आणि फ्री हिट असेल. समीरसाठी फ्री हिट असेल. धावसंख्या आहे 7. पुन्हा एकदा समीर तयार. सुंदर पटकावला होता आणि सहजरित्या 2 धावा पूर्ण करतोय समीर. पहिलं षटक चालू आहे. पहिलं षटक घेऊन आलाय तो मिलिंद आणि स्ट्राईकवर असणार आहे तो धडाकेबाज फलंदाज समीर शिंदे. पुन्हा एकदा समीर तयार. सुंदर पटकवला चेंडू आहे. बघायचा किती धावा भेटतात. 1 धाव पूर्ण करतो. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय समीर याला.
आता स्ट्राईकवर असणार आहे लेफ्ट हँड बॅट्समन धडाकेबाज फलंदाज अनिकेत गोपाल, मॅन फ्रॉम दिवा. बघायचं आहे कशी काय फलंदाजी करतोय अनिकेत गोपाल, लेफ्ट हँड बॅट्समन. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय. अनिकेत तयार. सुंदर पटकवण्याचा प्रयत्न होता, परंतु 3 धावा सहजरित्या पूर्ण करतोय अनिकेत. स्ट्राईकवर असणार आहे तो समीर, धडाकेबाज फलंदाज समीर. समीरच्या मोठे फटके असतात बॅटमधून. धडाकेबाज फलंदाज म्हणून ओळखला जातो समीर. पुन्हा एकदा समीर तयार. आणि आउट होतोय, आउट होतोय. समीरची जागा घेण्यासाठी आलाय तो धडाकेबाज फलंदाज सागर. खूप महागडा प्लेअर आहे हा. बघूया कशी काय फलंदाजी करतोय. सुंदर फटका आहे. दोन धावांवरती समाधान मानतोय सागर. एक धडाकेबाज फलंदाज आहे. धावसंख्या आहे 15, एक बाद 15. दुसरं षटक बघायचंय कोण घेऊन येतोय. संघाचं दुसरं आणि स्वतःचं पहिलं षटक घेऊन येतो वेदांत. बघूया वेदांत कशी काय गोलंदाजी करतोय. किती धावा रोखून ठेवण्याचा प्रयत्न करतोय वेदांत बघायचं आपल्याला. आणि स्ट्राईकवर असणार आहे तो अनिकेत. तितकाच तुल्यबल फलंदाज आहे अनिकेत. लेफ्ट हँड बॅट्समन म्हणून ओळखला जातो अनिकेत. अनिकेत तयार. वेदांत तयार. सुंदर फटका आहे अनिकेतच्या बॅटमधून निघालेला. बघायचं किती धावा भेटतात. सुंदर क्षेत्ररक्षण केलं गेलंय. तीन धावांवरती समाधान मानतोय अनिकेत. सुंदर फटका होता अनिकेतच्या बॅटमधून निघालेला. आता स्ट्राईक असणार आहे तो सागर, धडाकेबाज फलंदाज. सागर तयार. वेदांत तयार.
पुन्हा एकदा सागर तयार. वाईड चेंडू अतिरिक्त धावसंख्येत भर. पुन्हा एकदा सागरसाठी पुढचा चेंडू. काहीसा न समजलेला चेंडू. चेंडू जातो निर्धाव. कोणती धाव नाहीये. सुंदर चेंडू होता वेदांताचा. सुंदर गोलंदाजी आहे वेदांताची. वेदांताचा पुढचा चेंडू. सागर याला. हा ही काहीस वन बाउन्स. बाईकच्या स्वरूपात एक. सुंदर गोलंदाजी आहे वेदांताची. आता स्ट्राईकवर असणारा लेफ्ट हँड बॅट्समन अनिकेत गोपाल. अनिकेतसाठी क्षेत्ररक्षणासाठी थोडासा बदल केला जातोय. पुन्हा एकदा अनिकेत तयार. सुंदर पटकवला चेंडू आहे. बघायचं किती धाव. 2 धाव पूर्ण करतोय. तिसऱ्या धावेसाठी धावतोय. बघायचं रनआउट होतचा चान्स आहे. परंतु 3 धावा 3 धावा पूर्ण केल्यात अनिकेत. सुंदर फटका होता अनिकेतचा. धावसंख्या 23. 1 बाद 23. दुसरं षटक चालू आहे. पुन्हा एकदा धडकबाज फलंदाज सागर. सुंदर पटकवला चेंडू आहे आणि हा झेलबाद होतोय सागर. तो धडाकेबाज फलंदाज परेश. बघूया कशी काय फटकेबाजी करतोय परेश. सुंदर पटकवला चेंडू आहे. चेंडू तो सीमारेखा पार षटकार.
आणि 24 धावांची गरज जिंकण्यासाठी. 18ला 24. तिसरं षटक, संघाचं तिसरं षटक आणि स्वतःचं पहिलं षटक घेऊन येतोय अनिकेत. स्ट्राईकवर असणार आहे तो अनिकेत गोपाल आणि षटक घेऊन आलाय तो अनिकेत साळवी. सुंदर गोलंदाजी असते अनिकेत साळवी याची. तितकाच तुल्यबळ अनिकेत गोपाल. स्ट्राईकवर असणारा अनिकेत. स्वतःचं पहिलं आणि संघाचं तिसरं षटक घेऊन आला अनिकेत. अनिकेत तयार. पंचांकडून वाईट चेंडू, अतिरिक्त धावसंख्येत भर. धावसंख्या आहे 30. पुन्हा एकदा अनिकेत तयार. पुढचा चेंडू अनिकेताचा. हाही चेंडू जातोय वाईट, अतिरिक्त धावसंख्येत भर. वाईड. सलग 2 वाईड. आयसी लेन भेटत नाहीये अनिकेताला. हाही वाईड. सलग 3 वाईड. पंचांनी त्यांच्या स्टाईलमध्ये निर्णय आपल्याला सांगितलेला आहे. पुन्हा एकदा अनिकेत तयार. सुंदर पटकवलेला चेंडू आहे. बघायचं आपल्याला किती धावा भेटतात. एका धावेवरती समाधान मानतोय अनिकेत. आता स्ट्राईकवर असणार आहे धडाकेबाज फलंदाज, षटकारांचा बादशाह परेश. पाटगावमधील सुप्रसिद्ध वायरमन परेश खेडेकर. बघायच्या आता कशी काय फटकेबाजी करतोय. परेश तयार. सुंदर पटकवलं चेंडू आहे. बघायचा किती धावा भेटतात आणि सुंदर क्षेत्ररक्षण केलं गेलंय वेदांत याच्याकडून. एका धावेवरती समाधान मानतोय परेश. सुंदर क्षेत्ररक्षण केलं गेलंय वेदांत याच्याकडून. एक ऑलराऊंडर म्हणून वेदांत याला ओळखला जातो. स्ट्राईकवर असणार होता अनिकेत. नॉन स्ट्राईकला आहे तो परेश. धावसंख्या आहे 34. 2 बाद 34. पुन्हा एकदा अनिकेत तयार. काहीसा न समजलेला चेंडू अनिकेतला. चेंडू जातो निर्धाव, कोणती धाव नाहीये. सुंदर चेंडू होता अनिकेत याचा. अनिकेत टू अनिकेत. पुन्हा एकदा अनिकेत तयार. सुंदर फटका आहे अनिकेत याच्या बॅटमधून निघालेला. चेंडू आता सीमारेषा पार. अनिकेत तयार. हाही सुंदर फटका आहे अनिकेत त्याच्या बॅटमधून निघालेला. एक धाव पूर्ण करतोय, दुसऱ्या धावेसाठी धावतोय आणि सहजरित्या 2 धावा पूर्ण करतोय अनिकेत. सुंदर फटके आहेत अनिकेत याच्या बॅटमधून.
यापेक्षा मोठे फटके बघण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. पुन्हा एकदा अनिकेत तयार. हाय तितका सुंदर फटका आहे, बघायचा आहे. झेल होतो काय? आणि षटकार. तुमच्या सीमारेखा सगळ्यांचा पार बाप आला. षटकार. आणि स्ट्राईकवर असणारा धडाकेबाज फलंदाज परेश. धावसंख्या 46. बारा चेंडू आणि 7 धावांची गरज जिंकण्यासाठी. चेंडू वाईड, अतिरिक्त धावसंख्येत भर. बारा चेंडू आणि 6 धावांची गरज जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा परेश तयार. सुंदर फटका आहे परेशाच्या बॅटमधून निघाला. एक धाव पूर्ण करतोय, दुसऱ्या धावेसाठी धावतोय आणि 2 धावांवरती समाधान म्हणतोय परेश. चांगला फटका होता परेशाच्या बॅटमधून निघालेला. पुन्हा एकदा परेश तयार. आणि परेश बाद होतोय, झेलबाद होतोय. परेशची जागा घेण्यासाठी येतो तो भाऊ. स्वप्नील. धडाकेबाज फलंदाज आहे स्वप्नील. एक धाव पूर्ण करतोय स्वप्नील. जिंकण्यासाठी 3 धावांची गरज. सार्थक खेडेकर यांनी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे.
चेंडू होतोय निर्धाव. कोणती धाव नाहीये. गणेश प्लॉट वाईट चेंडू आहे. पुन्हा एकदा अनिकेत तयार. सुंदर फटका आहे. बघायचं किती धावा पूर्ण करतोय. एका धावेसाठी जातोय. सुंदर क्षेत्ररक्षण केलं गेलंय आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण करतोय. संघ विन होतोय. नाणेफेक होते.